मुंबई महापालिकेची निवडणूक लवकरच जाहीर होतीये। या निवडणुकीच्या तयारीकरता शिवसेना उभाठ्याने जोरदार तयारी केली आहे। मुंबईमध्ये आज शिवसेना उभाठ्याचा भव्य निर्धार मेळावा होणार आहे। संकल्प विजयाचा, मुंबई जिंकण्याचा असा हा निर्धार मेळावा असणार आहे। या मेळाव्यात उद्धव ठाकरे शिवसैनिकांना मार्गदर्शन करतील। अशातच उद्धव ठाकरे नेमकं काय बोलतात हे बघणं महत्त्वाचं आहे। दिल्लीत राहुल गांधी यांनी जसे बोगस वोटिंगबद्दल बोलताना सादरीकरण केले होते, तशा प्रकारे आदित्य ठाकरे या मेळाव्यात सादरीकरण करणार आहेत असंही कळतंय। मुंबईच्या मतदार याद्यांमधील घोटाळ्यासंदर्भात सादरीकरणाच्या माध्यमातून आदित्य ठाकरे काय उघड करतात, बोगस मतदान होऊ नये याकरता काय खबरदारी घ्यावी याबद्दल काय सांगतात हे बघणं महत्त्वाचं आहे। निवडणूक आयोगाकडून याद्यांमध्ये सुधारणा करण्याकरता काहीच पावलं उचलली गेलेली नाहीत। अशा परिस्थितीत कोणती खबरदारी घ्यावी, जनजागृती कशी करावी, मतदान केंद्रावरील हालचालींवर कसं लक्ष ठेवावं, मतदारांना कोणत्या पद्धतीने सहकार्य करायचं याबाबत उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत। खोटारडेपणा आहे, या खोटारडेपणाला लोक कंटाळले आहे। मतदार यादी या विषयावर खरं तर फेक नरेटिव्ह पुन्हा तयार करण्याचा प्रयत्न करता येणाऱ्या निवडणुकीमध्ये मला वाटतं हा चालणार नाही। मनसेच्या केंद्रीय समितीची आज शिवतीर्थ इथं बैठक होतीये। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या उपस्थितीत शिवतीर्थ इथं ही बैठक पार पडणार आहे। मतदार यादीसह इतर बाबींवर या बैठकीत चर्चा होणार आहे। तर संध्याकाळी दादर इथल्या सूर्यवंशी हॉल इथं मनसेच्या नेत्यांची आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांची बैठक होणार आहे। 1 नोव्हेंबरच्या मोर्चाबाबत बैठकीत चर्चा करण्यात येणार आहे। नियोजन आणि इतर विषयांवर या बैठकीत चर्चा होईल। या बैठकीला स्थानिक पदाधिकारी आणि मनसेचे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई उपस्थित राहणार आहेत। उद्धव ठाकरे नोव्हेंबरमध्ये मराठवाड्याच्या दौऱ्यावर जाणार आहेत। 5 नोव्हेंबर ते 8 नोव्हेंबर असा 4 दिवस मराठवाड्याचा दौरा ते करणार आहेत। उद्धव ठाकरे पुन्हा एकदा मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत असं कळतंय। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरकारकडून मदत मिळाली की नाही याचा आढावा ते घेणार आहेत। उद्धव ठाकरे थेट शेतकऱ्यांच्या घरात जाऊन सरकारने केलेल्या दाव्यांचा फॅक्ट चेक करणार आहेत। सोबतच सरकारी मदतीचं वास्तव ते जनतेसमोर आणणार आहेत असं कळतंय। 4 दिवसांमध्ये मराठवाड्यातला दौरा ते करणार आहेत आणि शेतकऱ्यांशी संवाद साधून सरकारने पैसे दिले की नाही, ते त्यांच्यापर्यंत पोहोचले की नाही हे सगळं चेक करणार आहेत। आमचे प्रतिनिधी सुमित यांच्याशी आपण सविस्तर बोलूया। सुमित, काय अधिक सांगाल या उद्धव ठाकरेंच्या दौऱ्याविषयी? खरं तर उद्धव ठाकरे जेव्हा संभाजीनगरला गेले होते त्यावेळेला त्यांनी शेतकऱ्यांना म्हटलं होतं की दिवाळीनंतर तुमच्या खात्यात पैसे जमा झाले की नाही, तुम्हाला मदत मिळाली की नाही हे पाहण्यासाठी मी स्वतः येईन आणि त्यानुसार त्यांनी हा दौरा आखलेला आहे। 4 दिवसांचा मराठवाड्याचा दौरा असेल। मराठवाड्यातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन प्रत्येक जिल्ह्यातल्या किमान 5 ते 6 गावांमध्ये ते भेटी देतील आणि तिथल्या घरामध्ये जाऊन त्यांच्याशी संवाद चालला तर जिल्ह्यात संध्याकाळच्या वेळेला पूर्ण जिल्ह्यातल्या पदाधिकाऱ्यांची भेट केली आणि या पदाधिकाऱ्यांमध्ये आतापर्यंत सरकारने किती मदत केली आहे, कशी मदत केली आहे किंवा कशी मदत पोहोचली नाही या सगळ्या संदर्भात आणि रोज संध्याकाळी की तुम्हाला जिल्हाभरामध्ये काय काम करायचं आहे, कसं काम करायचं आहे, शेतकऱ्यांना कशी मदत पोहोचवायची आहे आणि शेतकऱ्यांचा आवाज सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी काय आंदोलन करायची आहे या संदर्भात दौरा त्यांचा असेल। 5 तारखेला त्या दौऱ्याला सुरुवात करतील आणि 8 तारखेला त्यांचा हा दौरा संपणार आहे। 4 दिवसामध्ये संपूर्ण मराठवाडा नक्की सुमित आपल्याला माहिती देत होते। सुमित, धन्यवाद। दौऱ्याविषयी उद्धव ठाकरेंच्या पुढे जाऊया। निवडणूक